मित्रहो, तुमच्या माझ्यासारख्यांनी एक झाड जरी तोडलं, तर तुमच्या माझ्यासारख्यावर गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. परंतु सरकार हे काम कित्येक वर्षांपासून करत येत आहे आणि विकासाच्या पडद्यामागे हे काम होत चाललेलं आहे. तेलंगणा असो, जयपूर असो, आता आरे जंगलातलं मुंबईतलं तुम्ही बघितलेलंच असेल. तर 31 ऑक्टोबर 2026 मध्ये सुरू होणार आहे कुंभमेळा आणि हा कुंभमेळा आता 12 वर्षानंतर परत नाशिकमध्ये भरणार. तर या कुंभमेळ्यासाठी 2 भाऊ जे आहेत ते एकत्र आले. केंद्र सरकार आणि राज्य सरकार. या 2 भावांचं म्हणणं असं आहे, की येणाऱ्या भाविक भक्तांसाठी, साधूंसाठी किंवा बाबांसाठी आपल्याला निवासस्थानं किंवा रस्ते, ब्रिजेस करणं गरजेचं आहे. त्यासाठी एक तपोवन म्हणून जी झाडी बंदिस्त जागा आहे नाशिकची, त्या तपोवनमध्ये 54 एकरची जागा आहे. त्यातून 1700 ते 1800 झाडांची कत्तल होणार आहे. कशासाठी? तर जे साधू येणार आहेत, ह्या साधूंच्या निवासस्थानासाठी साधूग्राम तयार करण्यात येणार आहे. तर मी एक फेसबुक पोस्ट वाचत होतो, तर त्यात असं लिहिलं होतं, की भगवान श्रीराम जे होते, तेही वनवासात राहिले, तेही जंगलात राहिले. त्यांना कुठल्याही झाडं किंवा झाडांची कत्तल करून राहण्याची गरज पडली नाही. मग या साधू महंतासाठी असं काम का बरं करण्यात येतं? जेव्हा हा प्रश्न, झाडांचा प्रश्न मंत्री गिरीश महाजन यांना विचारण्यात आला, की 1700 झाडं जे तुम्ही 1700 ते 1800 झाडांची कत्तल करणार आहे. तर मंत्री साहेबांचं म्हणणं असं होतं, की आम्ही 1800 झाडं जरी काढू, पण एक झाडामागे आम्ही 10 झाडं लावू. म्हणजे 1800 गुणिले 10 म्हणजे 18,000 झाडं लावू. तर काही नागरिकांचं म्हणणं असं आलं, की तुम्ही ही जी 18,000 झाडं लावणार आहे, ती दुसऱ्या लावा ना, ही न काढता. प्रश्न बरोबर आहे. तर आपण सर्वांनी आता ठरवायला पाहिजे आणि तुम्ही झाड, वेली, कुठलंही रोपटं सर्व काढलं तरी चालते. परंतु आता एकच शपथ घ्या, की कमळाची जी वेल आहे, ती आपल्या देशात जशी आहे तशीच राहायला पाहिजे. कारण की विकास भाऊ जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे ना. धन्यवाद मित्र.